वर्षातून एकदा घर साफ केलं पाहिजे, पण वर्षातून घर साफ करताना असा घाम येतो प्रत्येकाला. मग आम्ही घर साफ करताना आम्हाला हे लहानपणीचे बॉल जपून ठेवलेले सापडले आम्हाला. मग आम्ही पप्पांच्या हाताखाली एक एक वस्तू दिली. मग हा फोटो मला हाताला लागला. हा फोटो पप्पांनी काढला होता. नो गॅरंटी दिली ती, कारण की मला झालता कॅन्सर. मग म्हणून मी फोटो बघितला, मला आलं रडायला. पप्पा म्हणले जाऊ दे. मग आई इथं पप्पांच्या हाताखाली द्यायला लागली. माझ्या मांड्या दुखायला लागल्या म्हणून मी गप्प बसलो होते इथं. मग आईने घर झाडायला चालू केलं. म्हणून मी बी आईला हातभार लावायचं म्हणून घर झाडायला घेतलं. घर झाडून झाल्यावर आमचं घर कसं मोकळं मोकळं दिसतंय बघा. पहिला होता घरात कचरा. मग आमच्या आईने बाहेर येऊन नारळ फोडला. नारळाला नीट खोल नसल्यामुळे ती नुसती तोंड लावून पाणी प्यायची. आईने मग पप्पांना बी पाणी दिलं. सगळ्यांनी पाळीपाळीने पिलं. तर नारळ फोडायची बारी आली तर आई कशी नारळ फोडते बघा. मग इथं मलई खायची म्हणून सगळीजण लाईनीने बसली. मग आपण आई ती खायला गेली.